आपला जर आपल्या बैलावरती विश्वास असेल ना तर आपण मैदानात असलेली सर्वात मोठी गाडी सुद्धा धरू शकतोय बरं का। आज सकाळी चिमण्याला 5 वाजता दोन गाडीत भरून घेतला। आम्हाला जायचं होतं कातर खटावला। जाताना काय आमच्या ड्रायव्हरची बोटं मोजत आम्ही मैदानावर कधी पोहोचलो ते सुद्धा आम्हाला कळलं नाही। आज मैदानावरती मी, ड्रायव्हर, ओंकार आम्ही तिघच जण आलो होतो। मग काय आल्यावरती चिमण्याला मस्तपैकी उतरवून घेतलं। लवकर पावती निघली होती त्याच्यामुळे लवकर आलतो। आल्यावरती बैलाला आराम भेटाव। मग काय 12 आपली पावती होती। चिमण्याला मस्तपैकी भंडारा गुलाल लावून घेतला। आज आम्ही तिघच जण होतो। मग काय चकड वाढायची जबाबदारी माझ्यावर आणि ड्रायव्हरवर होती। ओंकार एकटा चिमण्याला घेऊन खाली निघाला होता। वातावरण आजचं तरी एकच नंबर होतं बरं का, आणि पळायला पण फाटे 1 नंबर क्वालिटीच्या होत्या। मग काय 12 आपली गाडी पळणार होती। गेले की झुपायला घेतलं। आणि आज आपला चिमण्या एका नाही बाब्याबरोबर पळणार होता, पंढरपूर एक्सप्रेस बाब्याबरोबर। आणि आज आपल्या चिमण्याच्या गाडी बालाजी ड्रायव्हर बसणार होतं निवरीचं। आपल्या चिमण्याची सुट्टी गोट्याने केली बघा। खालनच गाडी आपली चांगली निघून गेली। चिमण्याच्या अंगावर पण चांगली गाडी होती बरं का, त्याच्यामुळे मग काय विषय नाही। वरती आल्यानंतर आपली गाडी सामन्यात उतरली। मग काय चिमण्याच्या आणि बाब्याच्या अंगावरती नंबर 3 टाकून घेतलं। भावांना तुम्ही व्हिडिओत बघू शकता दोन्ही बैल आपली कशी पळतात। बाब्या उघड्या पळून पण गाडी आपली चांगली पळाली बरं का। नंतर ना मग काय नाश्ता करायला आलतो। उमेश पाटलानं मस्तपैकी नाश्ता सांगितला होता। नाश्ता ती करून घेतला तोवर सीमीच्या चिठ्ठ्या निघल्या होत्या। पहिल्या सीमीतच आपली गाडी लागली। मग काय आपण चिमण्याला पाणी करायला घेतलं। सीमीसाठी 7 गाड्या पळणार होत्या, त्यातली आपली पावती 6 नंबर तासावर निघली होती। मग काय चिमण्याला पाणी ते करून घेतलं। काल जिजुरीला गेलतो, जिजुरीनं भंडारा आणला होता। मस्तपैकी भंडारा पण आपल्या चिमण्याला लावून घेतला। सगळ्यात टॉपच्या सीमीत आपली गाडी लागली होती बरं का। पण काय विषय नाही, म्हणलं जी असेल नशिबात ती होईल। मग काय चिमण्याला घेऊन निघालो खाली। आमचं ड्रायव्हर आहेत बघा, एकटंच छकडा घेऊन खाली चाललं होतं। पुढे आल्यानंतर मग काय आपल्या बाब्याचा एक व्हिडिओ काढून घेतला। शेजारनं आपल्या माऊली पण चालला होता बघा। सोन्या 50-50 केसरीचा 1 नंबरचा मानकरी। नंतर मग काय चिमण्याला घेऊन ओंकार खाली आला होता। ड्रायव्हर पण मागं छकडा घेऊन येत होतं दमानी। पुढे येऊन चिमण्याला सोडायला सुट्टी मेकर हुडकत होतो। नंतर मग काय आले की चिमण्याला लगेच आपलं झुपून 3 घेतलं। आपल्या संभाजीनगर कडल्या झुपणे असल्यामुळे झुपायला काय लय वेळ लागत नाही, लगेच झुपून झालं। नंतर मग काय ड्रायव्हर पण आलतं, दावीत ती टाकून घेतली। ड्रायव्हरांचा पण मस्तपैकी एक व्हिडिओ घेतला बरं का। चिमण्या आपला उभा राहिला लय छान आहे बरं का, त्याच्यामुळे तो काय खाली त्रास देत नाही। गाडी पण आपली व्यवस्थित उभा राहिली। खालनं सुट्टीलाच गाडी आपली व्यवस्थित निघून गेली। खालनं आपल्या गाडीने तळीत का दिलतं की गाडी सगळ्याच्या पुढे एका टांग्यानं पळत होती। तुम्ही व्हिडिओत भावांना बघू शकताय। पण विषय असा झाला की बाब्याच्या अंगावची जी गाडी होती ती खाली तुटल्यामुळे परत पुढे एवढी गाडीला आपल्या गती लागली नाही। गाडी पुढे जाऊन 3 नंबरला उतरली। मग काय जरा वेळ जाऊन दिला, चिमण्याला पण भरून घेतला। बाहेर पण पावसाची झिरझिर होत होती। मग काय दावी थोडी आवडून घेतली। नंतर ना आपल्या बाजीपाशी आलतो। बाजी पण आज आपला गुलालात राहिला होता। बाजीचा बी एक व्हिडिओ काढून घेतला। मस्तपैकी सगळ्यांबरोबर बोलणं ती करून घेतलं। आपली गाडी मेगा फायनलला राहिलेली, पण मेगा फायनलचं इथं काय बक्षीस नव्हतं, त्याच्यामुळे मग काय चला म्हणलं घराकडे गरजवळ करावं। तर भावांनो व्हिडिओ आपला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या व्हिडिओत।